जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावातच अटल क्रीडा महोत्सवावर नियोजनाचे प्रश्नचिन्ह। बोंडगाव देवतीतील जिल्हास्तरीय स्पर्धेत अन्न, मैदान व सुरक्षिततेबाबत तक्रारी। पहिल्याच दिवशी उद्घाटनाचा झगमगाट, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची नाराजी। गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या मूळ गाव बोंडगाव देवी येथे 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला अवघ्या दुसऱ्याच दिवशी नाराजीचे ग्रहण लागल्याचं चित्र समोर आले आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी कार्यक्रमातील ढिसाळ नियोजनावर उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। स्पर्धेदरम्यान देण्यात आलेल्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार जेवणात देण्यात आलेले मेथीचे आरण पाण्यासारखे असल्याने सकस व ऊर्जादायी आहार मिळाला नाही। अशा जेवणावर खेळ कसा करायचा अशी प्रतिक्रिया अनेक खेळाडूंनी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं। जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी पोषण अत्यावश्यक असताना अन्नाच्या दर्जाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे। कबड्डी, खो खो व धावण्याच्या मैदानाच्या आखणीसाठी चुना न वापरता मिळची राखड, औद्योगिक धूळ वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे धूळ उडून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात गेल्याने त्रास झाल्याच्या तक्रारी असून तातडीची वैद्यकीय किंवा प्रतिबंधनात्मक उपाययोजना झाल्याचं दिसून आले नाही। हा महोत्सव जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आयोजित असताना त्यांच्या गावातच मूलभूत सुविधा अपुऱ्या का पडल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे। विविध तहसीलमधील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालकांनी नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। या प्रकरणात जिल्हा परिषद शिक्षक विभागाची भूमिका काय होती याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत। कार्यक्रम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी, अन्नाची गुणवत्ता, मैदानी सुरक्षितता व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखरेख याबाबत जबाबदारी नेमकी कुणाची होती अशी चर्चा सुरू आहे। ग्रामीण भागातून विश्वासाने मुलांना पाठवलेल्या पालकांमध्ये संताप दिसून आला। आमची मुले खेळायला आली आहेत, त्रास सहन करायला नाही तशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळते। उद्घाटनाच्या दिवशी बॅनर, भाषणे व फोटो सेशन झाले, मात्र जेवण, मैदान, आरोग्य आणि सुरक्षितता या मूलभूत बाबींवर दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग व आयोजकांनी स्पष्ट भूमिका मांडावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अन्यथा अटल क्रीडा महोत्सव ही ओळख निष्काळजीपणाचे उदाहरण असून म्हणून राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार यांच्यासह तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोंदिया। प्राथमिक मुली खो खो देवरी विरुद्ध अर्जुनी मुरगाव बुटाई नंबर 1।